श्री स्वामी समर्थ. अधिक मास महिन्यात म्हणजे धोंड्याच्या महिन्यात 33 दान सांगितलेले आहेत. दान, जप, तप आणि पुण्यकर्मासाठी सर्वोत्तम हा अधिक महिन्याचा काळ आहे. आपल्या सामर्थ्यानुसार ही 33 दान, 33 वस्तूची दान तुम्ही करून विशेष पुण्य मिळवू शकता. 33 पैकी एक जरी केलं किंवा त्याच्यामधील जे काही सोपं तुमच्या परीने वाटेल, शक्य असेल ते तुम्ही दान करू शकता. 33 पैकी कोणतेही एक ज्या वाटेल आवडेल, जास्तीत जास्त तुम्ही कितीही करू शकता. तर 33 दानं नक्की कोणते आहेत ते आपण या ठिकाणी आता जाणून घेणार आहोत. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. महत्वाचे काही संकेत आहेत बघा. अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास, धोंड्याचा महिना. हा दान, जपतप आणि पुण्यकर्मासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या महिन्यात केलेले दान, जप आणि व्रत यांचे फळ अनेक पटीने वाढते. शास्त्रात 33 दान करण्याची परंपरा सांगितलेली आहे. शक्य असेल तसे दान करावे व मनापासून ईश्वर स्मरण करावे. दान हे नेहमी श्रद्धा, नम्रता आणि निस्वार्थ भावनेने करावे. तर आता अधिक मासातील 33 दान नक्की 33 वस्तू कोणत्या आहेत ते या ठिकाणी आपण आता पाहणार आहोत. दानाचं नाव, वस्तू कोणती आहे ते बघणार आहोत. दानाचं स्वरूप आहे, काय द्यावं, काय करावं हे पाहणार आहोत आणि त्याचा फायदा काय हे या ठिकाणी पाहणार आहोत. तर चला बघा, पहिली गोष्ट आहे कोणती, तर अन्नदान. भोजन, धान्य, जेवण ह्याच्यामध्ये तुम्ही हे दान करू शकता. याचा फायदा असा आहे की भूक निवारण, पुण्यवृद्धी यामुळे होते. दुसरी गोष्ट आहे जलदान. पाणी, पिण्याचे पाणी किंवा घडा किंवा पाण्याची वस्तू, जार, मटका असे काही तुम्ही दान करू शकता. यामुळे काय फायदा होतो, तर तृषा निवारण होतं आणि आयुष्य वाढतं. त्यानंतर तिसरी वस्तू आहे वस्त्रदान. कपडे, साडी, धोतर, चादर किंवा इतर कोणतेही वस्त्र, कपडे हे तुम्ही दान करू शकता. यामुळे काय फायदा होतो तुम्हाला, तर गरजूंना मदत होते आणि तुम्हाला पुण्य लाभ मिळतो, पुण्य मिळतं. चौथी गोष्ट आहे, वस्तू आहे तांदूळ, अक्षता हे तुम्ही दान करू शकता. तांदूळ आहेत, अक्षता आहेत, ते तुम्ही दान करू शकता. याचा फायदा असा आहे की मांगलिक कार्यामध्ये तुम्हाला नक्की त्याची सिद्धी प्राप्त होते. गहू सुद्धा तुम्ही दान करू शकता. यामुळे समृद्धी व आरोग्य वाढतं. तूप सुद्धा तुम्ही दान करू शकता. ह्याच्यामध्ये शुद्ध तूप असावं, खराब नसावं. यामुळे काय होतं, तर आरोग्य तुमचं सुधारतं, तेज येतं तुमच्या चेहऱ्यावरती आणि पुण्य मिळतं तुम्हाला. हा त्याचा फायदा आहे. त्यानंतर साखर सुद्धा दान करू शकता तुम्ही. याच्यामुळे गोडवाणी तुमच्या स्वभावात निर्माण होते आणि याचा आनंद सुद्धा तुम्हाला मिळतो. त्यानंतर गूळ, गूळ सुद्धा तुम्ही दान करू शकता. यामुळे आरोग्य चांगलं तुमचं सुधारतं आणि दोष निवारण याच्यामध्ये तुमचं होतं. तर आता पुढची वस्तू आहेत बघा, मीठ. मीठ सुद्धा दान करू शकता तुम्ही. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील जे काही संकट आहेत, अडथळे आहेत ते दूर होतील. तेल तुम्ही दान करू शकता. यामुळे आरोग्य शांती लाभते. दूध तुम्ही दान करू शकता. यामुळे पुण्य वाढतं आणि पोषण सुधारतं. दही तुम्ही दान करू शकता. मध सुद्धा दान करू शकता. यामुळे माधुर्य वाढतं आणि आयुष्य सुद्धा वाढतं. फळं सुद्धा तुम्ही दान करू शकता. हंगामी फळं, सध्या जे काही हंगामी फळ आहे, सध्या आंबा आहे, कलिंगड आहे, टरबूज आहे किंवा इतर जे तुम्हाला शक्य वाटतील ते फळे तुम्ही दान करू शकता. यामुळे तुमचं आरोग्य सुधारतं. तुमच्या संसारामध्ये, परपंचामध्ये, घरामध्ये समृद्धीमध्ये भरभराट होते. भाज्या सुद्धा तुम्ही दान करू शकता. यामुळे सद्भाव वाढतो आणि अन्नपूर्णा देवीची कृपा तुम्हाला यातून लाभते. महत्वाची गोष्ट आहे, सोनं सुद्धा तुम्ही या ठिकाणी दान करू शकता. जर तुम्हाला शक्य असेल तर सोनं दान करावंच असा काही नियम नाही. त्याला इतर 32 पर्याय आपण या ठिकाणी सांगत आहोत. पण सोनं दान केल्यामुळे काय होतं, धन वाढतं, कीर्ती मिळते आणि पुण्य मिळतं. तर चांदी सुद्धा दान करू शकता तुम्ही जर शक्य असेल तर. चांदीमुळे समृद्धी आणि शांती लाभते. तांबे दान करू शकता. तांब्याची भांडी असेल, तांबा असेल, काही वस्तू असेल, हातातलं पायातलं काय घरातली वस्तू असेल ते तुम्ही दान करू शकता. त्यामुळे आरोग्य वाढतं आणि दोष निवारण होतं. शिवाय तुम्ही लोखंड सुद्धा दान करू शकता, लोखंडी वस्तू. यामुळे शक्तिस्थैर्य मिळतं. जमीन दान करू शकता जर तुम्हाला शक्य असल्यास. यामुळे दीर्घकाळ पुण्य लाभतं. सगळ्यात मोठा फायदा आहे जमीन दानाचा आहे. याच्यामुळे एखाद्याला तुम्ही जर दान केलं तर त्याचं अख्खं कुटुंब येणाऱ्या भविष्यातील अनेक पिढ्या त्या जमिनीवर जगू शकतात. यामुळे दीर्घकाळ पुण्य तुम्हाला यातून मिळतं. शिवाय गोदान सुद्धा तुम्ही करू शकता. गाय दान करू शकता. शक्य असल्यास वासरू असेल, गाय असेल, काही तुम्ही दान करू शकता. यामुळे मोक्ष प्राप्ती मिळते आणि पुण्य अधिक पटीनं तुम्हाला मिळतं. हा त्याचा फायदा आहे.
त्यानंतर छत्री दान करू शकता तुम्ही. छत्रीचं काय आहे, सावलीची व्यवस्था छत्री दान करू शकता किंवा सावलीची व्यवस्था इतर कोणतीही वस्तू असतील, साधनं असतील, एखाद्याला घर बांधून देणं असेल, एखाद्याला आडोसा करून देणं असेल, शेड टाकून देणं असेल, कागद देणं असेल, पत्रा देणं असेल, ह्या वस्तू गोष्टी तुम्ही करू शकता. यामुळे काय होतं, उपकार तुमचे त्यांच्यावरती होतात. संरक्षण असं तुम्हाला स्वतःला परमेश्वराकडून मिळतं. त्यानंतर बघा आता चप्पल, पादत्राणे हे सुद्धा तुम्ही दान करू शकता. चप्पल असेल, बूट असेल, सँडल असेल, जे काय असेल ते तुम्ही दान करू शकता एखाद्याला किंवा गरजूला. यामुळे तुम्हाला प्रवासात सहाय्य मिळतं आणि पुण्य सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळतं. आसन दान म्हणजे बसण्यासाठी खुर्ची असेल, टेबल असेल, पाट असेल, गादी असेल, पलंग असेल, जे काय तुम्हाला वाटेल ते ते तुम्ही दान करू शकता. यामुळे तुम्हाला स्थैर्य लाभतं, मान सन्मान सुद्धा तुम्हाला मिळतो. पुढचं आहे 25वी वस्तू आहे बघा, ग्रंथ, पुस्तक हे सुद्धा तुम्ही दान करू शकता. पुस्तके, धर्मग्रंथ हे दान केल्यामुळे काय होतं, विद्या वाढते तुम्हाला आणि ज्ञानवृद्धी होते. दीपदान आहे. दिवा, तेलाचा दिवा, तेल हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी दान करू शकता. यातून तुम्हाला अंधार निवारण ज्ञानप्राप्ती मिळते. तर धूप, अगरबत्ती हे सुद्धा दान करू शकता. धूप असेल, अगरबत्ती असेल किंवा इतर जे देवाच्या पुढे लावण्याचे आपण जे सुगंधित वस्तू असतील ते सुद्धा तुम्ही दान करू शकता. यामुळे सुगंध निर्माण होतो तुमच्या आयुष्यामध्ये, पुढच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आणि प्रसन्नता निर्माण होते, प्रसन्नता वाढते. त्यानंतर शय्यदान, बिछाना, गादी, उशी, पलंग जे काही अशी वस्तू असतील हे तुम्ही या ठिकाणी दान करू शकता. यामुळे आरोग्य लाभतं आणि सुख सुद्धा मिळतं. कंबळ असेल, चादर असेल हे सुद्धा दान करू शकता. त्यामुळे पुढच्या व्यक्तीला थंडीपासून संरक्षण मिळतं. तुम्हालाही त्याचा लाभ नक्कीच होतो. औषध दान करू शकता तुम्ही. वैद्यकीय मदत होते. यातून आरोग्य सुधारतं आणि दीर्घायुष्य तुम्हाला लाभतं. कंबळ सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. तर थंडीपासून संरक्षण होतं. औषध आहे, विद्यादान आहे. हां, या ठिकाणी बघितलेलं आहे. तर विद्या सुद्धा दान करू शकता. शिक्षणासाठी एखाद्याला मदत तुम्ही करू शकता. यामुळे तुमचं ज्ञान वाढतं, उज्ज्वल भविष्य उरतं एखाद्याचं, त्याला त्याचं आयुष्य सुधारतं. नंतर सुवासिक वस्तू सुद्धा तुम्ही या ठिकाणी दान करू शकता. चंदन असेल, इत्र असेल, सुगंध असेल किंवा बॉडी स्प्रे असेल, परफ्यूम असेल, अत्तर असेल, हे अशा काही गोष्टी तुम्ही दान करू शकता. यामुळे सौख्य नांदतं आणि सुगंधित जीवन बनून जातं. दक्षिणा दान, ब्राह्मण आणि गरजूंना तुम्ही दक्षिणा दान करू शकता. सर्व कार्यसिद्धी आणि पुण्य यातून नक्कीच लाभतं. तर अगदी साध्या साध्या दररोज दैनंदिन वापरातील ह्या गोष्टी आहेत, तुम्ही नक्कीच दान करू शकता. दान करा आणि पुण्य मिळवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.